हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत। मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल। मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर 8:15 ते 20 मिनिटं झाले होते स्विमिंगच्या बाहेर आम्ही आलो आणि बाहेर आल्यानंतर सचिनला फोन आला की त्यांना ऑफिसला जाणं गरजेचं होतं। 15 ते 20 मिनिटाचं त्यांचं काम होतं तिथं। तर ते म्हणले ठीक आहे घरी जाऊन वापस येण्यात उशीर होईल का तर ऑफिसपासून घर 5 ते 6 किलोमीटर आहे, जाऊन वापस येण्यात उशीर होईल, त्यासाठी म्हणले 15 ते 20 मिनिटं तुम्ही ऑफिसमध्ये थांबा आणि तोपर्यंत माझं मी काम करून घेतो, नाही तर तुम्हाला पाणीपुरी वगैरे खायची असेल तर जाऊन खाऊन या, तोपर्यंत माझं मी काम आवरतो। म्हणलं ठीक आहे चल मग मी आणि स्नेहा आलो। स्वप्नील तर पहिला स्कूटीवर तो घरी गेला आणि त्याने जाताना चावीसुद्धा नेली नाही ना, आम्हाला अर्जंटमध्ये आधीच काम आलं, म्हणजे स्वप्नीलला माहीत नव्हतं की आम्हाला काहीतरी काम येणार होतं आणि शिवाय आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं। बाहेर निघाल्यानंतर गाडीत बसल्यानंतर आम्हाला ते माहीत पडलं की त्यांना ऑफिसला जायचं आहे म्हणून। तर म्हणलं ठीक आहे। तर मग सचिन काम करत होते त्यांचं, आम्ही बाहेर आलो। इथं मस्तपैकी दाबेली खाल्ली, पण दाबेली एवढी चांगली बिलकुल नव्हती चांगली। फक्त बटाट्याची वडापावची भाजी कशी असते फक्त तशीच भाजी होती त्या पावामध्ये, वरतून शेव वगैरे होती, थोडीशी गोड आणि तिखट चटणी दिली। ती चटणीसुद्धा चांगली, त्याच्यामधून पाणी एका साईडला येत होतं नाही चटणी एका साईडला येत होती, तर ती खाल्ली। नंतर मग पाणीपुरी खाल्ली। स्नेहाला पाणीपुरी बाहेरची खायला आवडते, तुम्हाला तर माहिती आहे। मी पाणीपुरी खायची असली तर एक टायमाचं माझं जेवणच असतं ते, की एक टाईम पाणीपुरी बनवते, जेवढी कुणाला खायची तेवढी सगळ्यांनी खा, पोट भरून खा आणि बाहेरची नंतर खायची नाही। पण हिला कधीतरी 1-2 महिन्यातून म्हणा हिला चटक लागती बाहेरची पाणीपुरी खायची, तर तिला एखाद्या महिन्यामध्ये म्हणा तर ती बाहेर पाणीपुरी कधीतरी चालते। तर तिने आता पाणीपुरी खाल्ली 1-2 प्लेट। तर आता मी घरी आलो आणि येताना बघितलं तर खूप जास्त असं जोरानं पाऊस आला। बरं झालं स्कूटीवर नव्हतं, गाडीत होतं, भिजलो नाही आणि रस्त्यावर सगळं पाणी असं झालं, पण एवढं पण नव्हतं, पण पाणी झालं सगळं। घरी आल्यानंतर मग कपडे वगैरे चेंज केले आणि नंतर मग जेवण बनवायची तयारी चालू होती। चपात्या होत्या, थोडासा भात एका साईडला शिजायला टाकला, इकडे अंडे शिजायला टाकले आणि मग अंड्याची भाजी बनवणार आहे। थोडासा कांदा परतून घेतला तेलामध्ये, थोडीशी अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि पेस्ट बनवून ठेवली ना। हे काम माझं पटकन उरकतं, जास्त वेळ लागत नाही, कोणती पण भाजी बनवायला झटपट होऊन जाते। 1 टमाटर टाकलं, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, हळद थोडीशी आणि गरम मसाला थोडासा, लाल चटणी आणि थोडीशी काळी चटणी, हे सगळं मसाला थोडा थोडा टाकला, जे दररोज जे नॉर्मल मसाले असते ते टाकलेले आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं। हलवून घेतल्यानंतर मसाले खाली चिटकून थोडंसं पाणी ओतायचं, एकदम अर्धी वाटी म्हणा पाणी ओतायचं आणि परत 5 मिनटं किंवा 2-3 मिनटं म्हणा झाकून ठेवायचं कमी गॅसवर, जेणेकरून मसाल्याला व्यवस्थित तेल सुटन। तेल सुटल्याशिवाय कोणतीही भाजी कधीही बनवायची नाही, का तर मसाल्याला मस्तपैकी तेल सुटलं ना तर भाजी छान होते। ही सकाळची उसळ होती, तीसुद्धा गरम केली। तर भांडे वगैरे घासताना मी काय करते, सगळ्या भाज्या जेवढी भाजी काही उरलं असेल ना ते साईडला काढून ठेवते। पातेला थोडीशी उसळ उरली होती ती काढून ठेवली, आता ते गरम करून घेतली आणि आता इथं मसाल्याला सुद्धा मस्तपैकी तेल सुटले, अंडे सोलून घेतले, आता कट केले, आता मसाल्यामध्ये टाकून देते, जेणेकरून झटपट अंड्याची भाजी होईल। आणि ही रेसिपी जर तुम्हाला करायची असेल तुम्ही सुद्धा करू शकता, पटकन होते, झटपट होते, काय वेळ लागत नाही आणि खायला सुद्धा खूप टेस्टी आणि मस्त लागते। ठीक आहे, आता व्यवस्थित हलवून घेते आणि ह्याच्यावर थोडासा रसा करायचा, थोडासा ग्रेव्ही करायची, अशी खूप जास्त असा रसा वगैरे बनवायचा नाही आहे। तर व्यवस्थित 1 मिनटं हे करायचं, परतून घ्यायचं मसाल्यामध्ये अंडे, थोडंसं पाणी टाकायचं आणि पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचं मिक्स करून। तर तुमची इच्छा असली टाकायचं असेल तर टाकू शकता, कॉर्नफ्लॉवर नसेल टाकलं तरी काही हरकत नाही। मी थोडासा टाकणार आहे, अर्धा चमचा मी टाकून, खूप जास्त नाही आहे, मिक्स करते आणि ह्याच्यामध्ये टाकून दिलेला आहे। थोडंसं हलवून घेते, उकळी आली की वरतून कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्तपैकी असे अंड्याचं कालवण म्हणा भाजी म्हणा तयार झालेली आहे। आता जेवण वगैरे करायला बसतो, भाजी मस्त तयार झाली, बघू शकता किती मस्त दिसायला लागली ना। तशी भाजी खायला सुद्धा खूप टेस्टी आणि मस्त लागते। तर चला आता जेवण वगैरे करतो आणि शिवाय आज मी एक मिशवून साडी मागवलेली आहे, म्हणजे 2-3 दिवसापूर्वी एक साडी मिशवून मागवलेली आहे मी। तर ती साडीसुद्धा तुम्हाला दाखवायची आहे की कसली आहे कसली नाही, तर ती पण दाखवते। त्याच्या आधी जेवण करतो पटापट आणि साडी कसली आहे ते तुम्हाला दाखवते। खूप साधी सिंपल मस्त अशी साडी मी मागवलेली आहे। तर ते आज पार्सल आलेलं आहे, तर ओपन केलेलं नाही, म्हटलं चला तुमच्या देखतच खोलते पार्सल, तुम्हाला पण दाखवते साडी कसली आहे। तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकताय। तर चला बघूया। चला तर माझं जेवण वगैरे झालं, तर सगळं मी काम जेवण वगैरे झाल्यानंतर भांडे घासायचं, झाडू मारायचं, सगळं काय काम पटापट सगळे आवरून घेतले आणि आता जी मी साडी मागवलेली मी शिवून ती तुम्हाला दाखवते। तर एक असं पार्सल आलेलं आहे आणि साडी बघू शकता अशी आहे, एकदम साधी सिंपल साडी आहे। तर बघितलं कशी साडी आहे, तर कपडा थोडा खराब नाही, चांगला आहे
एवढं पण चांगलं नाही पण बऱ्यापैकी आहे, पण वास खूप घाणेरडा यायला लागला. छान वाटली मला, तर आवडली. आणि ह्याच्यामध्ये 5 कलर आहेत, जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकताय. एक लाल आणि काळा होता, परत एक निळा होता, निळा आणि सगळं अशी डिझाइन होती, फक्त कलर वेगळे होते, बाकी काही नव्हतं वेगळं, सगळे अशीच होती. आणि कपडा एवढा पण खराब नाहीये, चांगला कपडा आहे, चायना सिल्क मधून कपडा आहे, एकदम सॉफ्ट मस्त अशी साडी आहे. आणि घातल्यावर खूप छान दिसणार आहे. का तर ज्या साडीवर असे मोठे मोठे असे फुलं वगैरे जर असतील ना, तर ती साडी घातल्यानंतर खूप सुंदर दिसते. तर तुम्ही सुद्धा घ्यायची असेल तर घेऊ शकता, जबरदस्ती नाहीये. तर किती मस्त वाटायला आली, बघू शकता किती साडी, आणि घातल्यावर खरंच खूप छान दिसणार आहे. तरी घातल्यानंतरच मला अशी फोनमध्ये बघितल्याच आवडली आणि मी लगेच ऑर्डर केली. आणि आता 2 ते 3 दिवसानंतर मला आलेले आहे. आणि शिवाय असा कलर किंवा अशा मोठ्या फुलांची साडी अशी नव्हती माझ्याकडे, बऱ्याचशा साड्या आहेत पण अशी नव्हती. तर म्हणलं चला मागूया, आणि शिवाय माहित नाही कशी येते कशी नाही म्हणून त्याच्यासाठी स्वस्तात मस्त मागवली, पण छान आलेली आहे. पण वास खूप घाण यायला लागला साडीचा. कलर वगैरे कपडा मस्त आहे, तर तुम्ही सुद्धा मागवा, आवडली तर मागवा, नसलं तर काय हरकत नाही. शिवाय साडी आकोड वगैरे बिलकुल नाहीये, खूप मोठी आहे. शिवाय ह्याला ब्लाउज पीस सुद्धा आहे, एकदम असा पिवळासर. पण आपण मी तर शिवणार नाही, जर तुम्ही साडी जर घेतली तर तुम्ही शिवू शकताय, पण मी असंच एक रेडीमेड ब्लाउज आणेन ना आणि ती घालन. मला तर एकदम खूप जास्त असं डार्क वाटायला लागलाय ब्लाउज पीस, आणि चांगला वाटा नाही गेलाय. नाहीतर मग आपण असं पदर म्हणून पण यूज करू शकतो, पण एवढं ही नाही वाटत. आणि ह्या सगळे सेम साडी आहे. पदर सुद्धा त्याचा पदर असं वाटत नाही की हा पदर आहे, साडीच वाटती. का तर इकडे एक बॉर्डर छोटीशी अशी वाटायला लागले, बघू शकता अशी. तर मला असं वाटतं की हा पदर असं, पण मी यातला ब्लाउज पीस वगैरे कट केला तर, कारण साडी मोजल आधी माझ्या घरच्या साडीनंतर ही लावून बघेल. नाही तर काय होतं, बऱ्याच वेळा साड्या जर मागवली ना आपण तर ती कमी येते. पहिली सुद्धा मी 650 रुपयाची एक साडी मागवली होती, ती सुद्धा खूप जास्त अशी आखूड आली, आणि ती साडी वापस पण झाली नाही. मी अमेझॉनवरून मागवली होती, ती वापस पण नाही झाली. ती साडी आता सध्या माझ्याकडे तशीच पुढं आहे, आणि पैसे पण पाण्यात गेले माझे सगळे. पण ही साडी स्वस्तात मस्त असून सुद्धा चांगली अशी मला वाटायला लागली. आणि मला समोर आरसा आहे, तर मी बघते माझ्या अंगावरती टाकून, खरंच खूप छान वाटायला लागली साडी. भेटली ना, आणखी व्यवस्थित जर घातली ना खूप सुंदर दिसणार आहे. पण जेव्हा घालून तेव्हा सुद्धा तुम्हाला दाखवून. आणि चला, हा छोटासा व्हिडिओ मी तर संपवते. तुम्हाला सुद्धा साडी आवडली असेल, माझा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कसा व्हिडिओ बघायचा आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, मी बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि भेटून उद्याच्या. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.